नमस्कार. आज मी बनवणार आहे आळूच्या मस्त अशा कुरकुरीत वड्या. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी घेतलेले आहे 5 ते 6 आळूचे पानं. आळूचे पानं हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आणि याला आपण अशा प्रकारे मी बारीक कट केलेले आहे ते. तर बघू शकताय किती छान असे बारीक बारीक मी कट केलेले आहे. तर एकदा सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत. तर एक मोठी वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. लसूण, मिरची आणि जिरेचा ठेचा यामध्ये टाकला आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. चिमूटभर धनिया पावडर टाकली आहे. चिमूटभर हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण कट केलेले आता आळूचे पानं टाकणार आहोत. तर याला पूर्ण एकजीव मस्त आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून याला आपल्याला असा मस्तसर घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर्स नक्की करा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तांदळाचं पीठ न वापरता मी हे खूपच छान आणि कुरकुरीत असे हे मस्त आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत. तर वेगळ्या पद्धतीने झटपट होणाऱ्या ह्या वड्या अशा मी बनवलेल्या आहेत. तर असा गोळा करून मी हाताला तेल लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन गोलाकारमध्ये ह्याचे वड्या मी असे बनवून घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय किती छान आणि मस्त अशा ह्या वड्या मी असं गोलाकारमध्ये बनवून घेतलेल्या आहेत. तर आता मी एका चाळणीला तेल लावून घेतलं होतं अगोदरच. तर यामध्ये हे दोन्ही वड्या मी टाकलेल्या आहेत. पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी चांगलं मस्त उकळलेलं आहे. तर आता यावर वाफवण्यासाठी आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण लावून 15 मिनिटासाठी आपल्याला हे शिजून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त अशा ह्या वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. तर बघू शकताय मस्त अशा ह्या वड्या शिजलेल्या आहेत. तर ह्या वड्या बघताय तर किती छान आणि मस्त दोन्ही साईडने हे एकदम मस्त अशा शिजल्या आहेत ते. तर अशा प्रकारे हे आपण मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर वड्या बघू शकताय किती छान आणि मस्त अशा ह्या कट झालेल्या आहेत. तर याला आपल्याला कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता एकदम साध्या पद्धतीने बनवलेले आहे ते. तर आता इथे मी एका कढईमध्ये तेल मस्त गरम करून घेतलं होतं छान. या तेलामध्ये मस्त या वड्या सोडल्या आहेत. वड्या हे एकदम मस्त कुरकुरीत ब्राऊनसर रंगावर मी भाजून घेतलेल्या आहेत. तर बघू शकताय वड्या ह्या आपल्या किती छान आणि मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहेत. तर रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.